या ठिकाणी उद्घाटन आपल्या हस्ते झाले, आपले काय भावना आहे? नाही, उद्घाटन नाही, आज ध्वजारोहण करून संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील साहेबांच्या हस्ते आणि मावळत्या अध्यक्षा तारा भोवळकरांच्या हस्ते आज ध्वजारोहण केले, शुभारंभ केलाय. उद्घाटन हे उद्या अध्यक्ष विश्वास पाटील साहेब आणि मुख्यमंत्र्यांच्या देवेंद्रजी फडणवीसांच्या उपस्थितीत होणार आहे. आणि आम्ही म्हणजे हे संमेलन साताऱ्यात होणार आहे, हे वेगळेपणा याच्यात यावा, काहीतरी वेगळं एक आपला सातारी ठसा याच्यावर आपला राहिला पाहिजे असा प्रयत्न आम्ही सर्वांनी केलाय. आणि मी मगाशी सांगितलं तसं प्रत्येकानं मन लावून या संमेलनाला वेळ दिलाय, नियोजन केलंय. त्यामुळं नक्कीच आम्हाला खात्री आहे की शतकपूर्व हे संमेलन एक आगळं वेगळं होईल आणि सातारची या संमेलनातली जी काही सातारची ओळख आहे किंवा सातारचं जी काही हे आहे ती कायम राहील. आणि नक्कीच उद्या सुद्धा सगळ्यांनी उद्याच्या उद्घाटनाच्या खऱ्या याच्यासाठी, आज शुभारंभ उद्या उद्घाटनाच्या याच्यासाठी सर्व जिल्ह्यातील, राज्यातील आणि बाहेर येणाऱ्या पण साहित्यिकांनी उपस्थित राहावं आणि आमच्या संमेलनाला त्यांनी भेट द्यावी. संभाजी ब्रिगेडच्या वतीने एक आंदोलन करण्यात आलं, त्यानंतर चर्चा देखील झाली. नाही, त्यांना त्यांच्या ज्या काही 1-2 शंका होत्या त्या बाबतीमध्ये त्यांनी निवेदन दिलं होतं. कलेक्टर साहेब वगैरे यांनी सुद्धा, विश्वास पाटील साहेब वगैरे सगळ्यांनी त्याच्यावर केलं आणि त्याच्यातनं जे हे असेल ते त्यांच्याशी चर्चा करून योग्य तो मार्ग आम्ही काढू अशा पद्धतीचं त्यांच्याशी चर्चा झालेली. जिल्हा प्रशासनानं पण चर्चा केलेली.